शीतल काय झालं शीतल? शीतल अगं पुष्पे जीजे जयडे काय झालं? मी हेलो अजिंक्य शिंदे का मामा बात कर रहा हूँ। क्या हुआ? देखिए चिंता मत कीजिए, उसको ऑपरेशन के लिए आईसीयू में लेके गए हैं। लेकिन क्यों? कल एक मिशन में उसको गोली लगी है। कैसे? देखिए जैसे वो रिकवर होगा फोन करके आपको इत्तला कर देंगे हम लोग। नाइस। घर पर थोड़ा संभाल लेना, नहीं बताया तो बेहतर होगा। ठीक है, लेकिन फोन करते रहना। हम भी करेंगे। ठीक है, जय हिंद। शीतल अगं काय झालं ग बाई तुला? अगं काय नाही शीतल बघ, तू रडू नको ना, तू कशाला रडती? अगं त्यांनी सांगितलं ना काळजी करण्यासारखं नाही का म्हणून. अगं तू त्रास करून घेऊ नकोस, ते कळवतो म्हटलेत ना आपल्याला. तू रडू नको ग. समाधान्या, अरे बोल की, काही सांगशील का मला? काय झालंय? अरे माझा जीव खाली वरायला लागलाय. मला त्यांना भेटायचंय. अगं शीतल असं काय करते शीतल? आपल्या आजीला काही झालंय का? नाही काय झालेलं, हाय सगळं व्यवस्थित. तुम्ही नका टेन्शन घेऊ, हाय सगळं व्यवस्थित. अहो काय झालंय बोला की. अगं आपल्या ह्याच्याला गोळी लागली. काय? अगं जिजे काळजी करण्यासारखं काही नाहीये म्हणून सांगितलंय मला त्यांनी. अरे देवा पांडुरंगा. आता कसे आहेत अजिंक्य? बरे आहेत ना? त्याचं छोटस ऑपरेशन आहे, त्याला दवाखान्यात नेलंय. आणि काळजी करण्यासारखं ना फोनवर बोललाय तू. अरे तेच तर रावल्या, तिला फोन आला होता, तो काश्मीर मधून आला होता. काय म्हणून? अरे रावल्या, आपल्या फौजीला आजाला गोळी लागली. अहो बापू, मी खरंच सांगतोय, शीतलला काश्मीर मधून फोन आला होता. आजाला आता ऑपरेशन करायला बी नेणार आहे. काहीतरी सिरियस आहे. लय रडत होती शीतल. बापू मी गावात सांगून आलो. रडू नकोस. अरे काय झालं नसेल? अरे त्याला एवढंच तेवढं करायची सवय आहे. अरे ऑपरेशन चाललंय म्हणजे सगळं ठीक असत. काय काय नाही होणार बापू. आज आपण समाधानाला जाऊ विसरूया. हा लगेच निघतो. जितो जितो यार ऍड आली. काय ना चल 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 लगेच. पळावं लागेल ना अरे समाधानकडे जायचंय. उषा काय झालं? समाधानकडे जायचंय. तुम्ही लगेच लगेच निघा. आपण झालं काय? चल चल सांगतो चल. कुठं निघालं? काय माहिती? ही दोघं कुठं निघाले? काय माहिती? चला त्यांनी बोलवलेलं होतं आपल्याला. चला लवकर. काय झालं काय माहित बाई? अक्का काय झालं सांगता पण काय माहिती? अक्का अजून तुम्ही गेला नाही बाई. कुठं? आपल्या अजिंक्यला गोळी लागली बॉर्डरवर. आपल्या घरासमोर नुसतं कालवत चाललंय. सगळ्यांनी मिळून अशी प्रार्थना करू, तुझ्या शूर अजिंक्यमुळे हे मिशन कंप्लीट झालंय. त्याला सुखरूप राहू दे. आपल्या युनिटला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे त्याने, आणि मला त्याचा गर्व आहे. त्याने दिलेला शब्द पाळलाय.
एकही कॅज्युअलिटी होऊ देणार नाही असं तो बोलला होता. आणि ती न होऊ देण्यासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला. सो आपण सगळ्यांनी प्रार्थना करू, तो नक्कीच लवकर बरा होईल. मला सण होणार झालंय. मला बोलायचं त्याच्या संग. मला कुठून हॅलो हॅलो आबा, मी राहुलला बोलतोय. लगा तू तरी सांग की नेमकं काय झालंय ते. अरे राहुल्या, काय बी काळजी करू नको. अजिंक्य एकदम नीट आहे. त्याचं ऑपरेशन झाले आणि ते एकदम व्यवस्थित पार पडले. त्याला शुद्धीवर यायला थोडा वेळ लागल. राहुल्या, आपला अजय एकदम सुखरूप आहे. आणि हो, वहिनींना आणि घरातल्यांना पण सांग, म्हणावं काय बी काळजी करू नका. आर्मीकडून तसा ऑफिशियल फोन येईलच म्हणा, पण आता धोका टळाय हे मात्र नक्की. हे बेस्ट झालं. आम्ही लई टेन्शन मध्ये होतो माहिती का. नका टेन्शन घेऊ, आम्ही आहे की इथं. बर तू का काय लागलं तर मला मग फोन कर काय. नक्की सांगतो. ठेवतात. नाना मामा फौजी, आपला आज एकदम बरं आहे. ऑपरेशन झालंय. फक्त शुद्ध याला जरा वेळ लागेल असं म्हणलाय तो. देवा, असाच पाठीशी राहा रे बाबा. शीतल, ए शीतल. अगं बाई, पुष्पे, राहुल्या मृत्यूवरचं. काय रे राहुल्या, काय झालं? केलता काय ना फोन आणि काय बोलले का, काय काय कळलं का? अगं शीतल, आपला आज सुखरूप आहे.